नमस्कार. 25 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आज 25 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पिता पुत्र विरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा. यावलला महाविकास आघाडीकडून ईडी व इतर शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध. आता यावलकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. नको ते पेट्रोलचं झंझट. आता बॅटरीवर चालणारी सुंदर आकर्षक आणि देखणी बाईक यावलकरांसाठी उपलब्ध. योगो बाईक, अश्वमेध ऑटोमोबाईल, भुसावळ रोड, सम्राट मॉलच्या समोर यावल या ठिकाणी उपलब्ध. विशेष म्हणजे इलेक्ट्रिकल या योगो स्मार्ट बाईकसाठी कर्ज सुविधा देखील उपलब्ध. तसेच काही मोजक्या ग्राहकांसाठी 5,000 रुपयाचा डिस्काउंट देखील या ठिकाणी मिळेल. तेव्हा त्वरा करा, आजच आपली योगो बाईक बुक करा. यावल तहसील कार्यालयात निवेदन देत धरणगाव येथील अल्पवयीनवरील अत्याचाराचा निषेध. यावल महाविद्यालयात निबंध व रांगोळी स्पर्धा संपन्न. रिजवाना तळवी, तबस्सुम तळवी, प्रीती निळे हिने मिळवले यश. विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्षपदी चेतन आढळकर यांची निवड. किनगाव ग्रामपंचायतच्या अपहार प्रकरणी यावल न्यायालयाने मागवला चौकशी अहवाल. यावलला भाजपा महिला आघाडीची बैठक संपन्न. अंजाळे येथे वैकुंठवासी हबप जगन्नाथ महाराज यांचा 108वा प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न. 45 दात्यांनी केले प्रसंगी रक्तदान. डोंगरकठोरा येथून मुक्ताई मंदिर कोथडी येथे पायी दिंडी रवाना. शोभायात्रेने वेधले लक्ष. तर फैजपूर शहरातील माजी नगरसेवकांसह अनेकांचा प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 25 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. कोरोना विषाणूच्या या तिसऱ्या लाटेमध्ये आजवर यावल शहर व तालुक्यात कोरोनाचे 151 रुग्ण आढळले आहेत. यातील 149 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले असून 2 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत ज्यांच्यावर सध्या घरीच त्यांच्यावर होम क्वारंटाईन करून उपचार सुरू आहे. कोरोना विषाणूच्या या तिसऱ्या लाटेमध्ये आपण व आपलं कुटुंब कोरोनापासून कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. तालुक्यातील चिखली बुद्रुक या गावात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पिता पुत्राने विनयभंग केला. ही घटना गुरुवारी 11 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर घडली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात पिता पुत्र विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली बुद्रुक तालुका यावल येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने फैजपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी सकाळी 11 वाजता ती घराच्या समोर असताना तेथे गावातील रहिवासी ऋषिकेश गोपाल पाटील व त्याचे वडील गोपाळ भास्कर पाटील हे आले व मागील भांडणाच्या कारणावरून त्यांनी अल्पवयीन मुलीस व तिच्या आईला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सदर भांडणात अल्पवयीन मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. तेव्हा सदर अल्पवयीन मुलीने फैजपूर पोलीस स्टेशन गाठले.
व या दोघा पिता पुत्र विरुद्ध बालिकेचा विनयभंग, मारहाण, शिवीगाळ करणेसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये महिला पोलीस कर्मचारी सुशीला भिलाला यांनी फिर्याद घेत फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पुढील तपास फैजपूरचे डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर करीत आहे। सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल। तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल। संपर्क 93 70 94 84 82। ईडी व इतर शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्या केंद्र सरकारचा शुक्रवारी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षासह प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध केला व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकवटले आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असून ही अटक सूडबुद्धीने करण्यात आली आहे व केंद्र शासनाकडून ईडीसह विविध तपास यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे असा आरोप करीत शुक्रवारी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती या पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। तहसील कार्यालयात केंद्र सरकारविरुद्ध घोषणा देण्यात आल्या व नायब तहसीलदार RD पाटील यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गेल्या 2 वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणाद्वारे विशेष अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे। केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाचा वापर हा विरोधकांना आणि विरोधी बोलणाऱ्यांना त्यांचा आवाज बंद करण्यासाठी करू पाहत आहे। लोकशाहीच्या दृष्टीने ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून नवाब मलिक यांच्या अटकेचा महाविकास आघाडीतर्फे तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच तात्काळ हे सुडाचे राजकारण थांबवले नाही तर राज्यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्तेसह महाराष्ट्रातील नागरिक रस्त्यावर उतरतील असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे। या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता तथा तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्नाभाऊ पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे अभिमन्यू चौधरी यांनी केले। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका प्रमुख रवी सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, यावल राष्ट्रवादी शहराध्यक्ष हितेश गजरे, फैजपूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनवर खाटीक, नरेंद्र पाटील, भागवत आखाडे, विजय साळी, निवृत्ती धांडे, अनिल जंजाळे, अमोल भिरुळ, उज्ज्वला महाजन, नईम शेख, पुंडलिक बारी, अरुण लोखंडे, शेख सईद, वसंत पाटील, सुनील जोशी, शेख जाकीर, शेख हारून, मोहसिन खान, शेख रियाज, शेख साबीर, दिनकर पाटील, MB तडवी सर, प्रतिभा नीळ, द्वारकाताई पाटील, ॲडव्होकेट रियाज पटेल, किशोर माळी, सादिक शेख हमीद, अशोक चौधरी, चंद्रकलाताई इंगळे, गफ्फार शाह, पप्पू जोशी, रैसाबी खाटीक, गुणवंत नीळ, मनोहर सोनवणे, शेख आलिम, गुलाम रसूल शेख, शेख अनवर शेख, हाजी रऊफुद्दीन, नईम शेखसह मोठ्या संख्येत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा महाविकास आघाडी सरकारचा भाजप सरकारचा केंद्र सरकारचा दडपशाही करणाऱ्या सरकारचा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी
चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। शर्म करो, शर्म करो। मोदी सरकार शर्म करो। बोला बोला। राहुल जी गांधी तुम संघर्ष करो। महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा शरद पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा गेल्या 2 वर्षापासून आपल्या भारताचे केंद्र सरकार, भाजपचे सरकार आपल्या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जी केंद्राची तपास यंत्रणा ईडीची जी सुडबुद्धीने जे कारवाया आपल्या नेत्यांवर होत असलेल्या कालच आपल्या राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नामदार नवाब मलिक व आज सकाळीच शिवसेनेचे नेते यशवंतराव जाधव यांच्यावर सुडबुद्धीने जी कारवाई सुरू आहे, या त्यांचा दबाव तंत्राच्या निषेधार्थ आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या यावल तालुका अध्यक्ष, यावल शहराचे अध्यक्ष व सर्व शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो। निषेध असो, निषेध असो, केंद्र सरकार निषेध असो। और भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है। भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है। भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी सरकार का नवाब मलिक साहब, अब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी नवाब मलिक साहेब राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि मंत्री यांच्यावरती काल परवा ईडीने अटक केली आहे। त्यानंतर आज जाधव साहेबांवरती सुद्धा नोटीस काढून त्यांना सुद्धा अटक करण्याच्या तयारीमध्ये आहे। शिवसेनेचे नेत्यांना अगोदर टार्गेट करून त्यांना दबावतंत्रामध्ये या ठिकाणी ठेवण्याचं काम केंद्र सरकार करते। त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे आता नजर वळली होईल आणि काही दिवसांनी काँग्रेसच्या नेत्याकडे नजर वळणार आहे। हे तिघे पक्षाचे सरकारमध्ये या ठिकाणी कामकाज लोकांभिमुख असं सरकार राबवत आहे। त्या महाराष्ट्र सरकारला म्हणजे संपवण्याचं म्हणजे केंद्र सरकारचं कूट असं कार्यस्थान महाराष्ट्रामधले काही नेते त्यांना चुकीचं सांगून या ठिकाणी दडपशाहीने या महाविकास आघाडीचं सरकार जे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, त्याला डगमगी करण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारचे विविध असे ज्या ईडी वगैरेच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या संस्था असतील त्यांच्याकडून दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। आपल्याला लक्षात येत असेल किंवा सरकार नाही बनला तेव्हापासून भाजपच्या लोकांचा तडफडाट त्या ठिकाणी जशी मासा हा बाहेर पाण्याच्या बाहेर काढला तर तो तडफडाट करतो, तसं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार या ठिकाणी महाआघाडीचं सरकार झालं तेव्हापासून ते तडफडाट या ठिकाणी पूर्ण भाजपच्या केंद्रापासून तर राज्यापासून तर जिल्ह्यापासून तर तालुक्यापासून तर गावापर्यंत तडफडाट या ठिकाणी भाजपच्या नेत्यांचा होतोय। आणि म्हणून यांना जर आमच्या नेत्यांना या ठिकाणी भाजपचे विविध अशा संस्था दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि हाच आमचा या भाजप नेत्यांना या ठिकाणी निर्वाणीचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत। रावसाहेब आम्ही 3 पक्षाचे नेते त्याचप्रमाणे प्रहारचे सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते नेते उपस्थित आहेत। मी आपल्याला विनंती करणार आहे की दडपशाहीला भारतामध्ये दडपशाही आजपर्यंत चाललेली, इंग्रज सुद्धा दडपशाही करत होते पण इंग्रजांना सुद्धा भारत सोडून जावं लागलं, तर भाजपला सुद्धा एका दिवशी जे आमच्यावरती कारवाई करताय त्यांना सुद्धा त्याच्यापेक्षा दुप्पट कारवाईला सामोरं जावं लागेल हे सुद्धा त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं असं या ठिकाणी मी त्यांना इशारा देतो। मी या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते, काँग्रेसचे नेते, प्रहारचे नेते यांच्या सर्वांच्या मार्फत
आम्ही आपल्याला निवेदन देत आहोत. आपण आपल्या मार्फत या ठिकाणी आपल्या शासनापर्यंत पोहोचावं आणि आमच्या तीव्र अशा भावना भाजपाच्या सरकार केंद्र सरकारच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या विरोधामध्ये या ठिकाणी ईडी असेल त्या ज्या संस्था कार्यरत आहे त्यांच्या आधिपत्याखाली त्याचा चुकीचा दुरुपयोग करून या ठिकाणी लोकशाही भूकमुख जे सरकार आहे त्या सरकारला दबण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. तो दाबू नये. तो दाबण्याचा प्रयत्न झाला तर सर्व महाविकास आघाडी बरोबर महाराष्ट्राची सर्व जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीचा आभार मानून तुम्ही त्या निवेदन याच्यानंतर आपल्याला धरणगाव येथे त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला त्याच्या विरोधात पण निवेदन द्यायचं आहे. हे निवेदन दिल्यानंतर कोणी जाऊ नये. एक मिनिट मागे खुशखबर खुशखबर खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट. तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल. येथील तहसील कार्यालयामध्ये यावल तालुका तेली समाज उन्नती मंडळ तसेच माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी यांच्यासह समाज बांधवांनी निवेदन देत धरणगाव येथील 2 अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध केला. तसेच घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबास संरक्षणसह आर्थिक मदत करण्याची त्यांची मागणी आहे. शुक्रवारी येथील तहसील कार्यालयामध्ये यावल तालुका तेली समाज उन्नती मंडळ व यावलचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरीसह समाज बांधवांनी एकत्र येत निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की धरणगाव येथे 2 लहान बालिकांवर चंदूलाल मराठे नामक नराधमाने लैंगिक अत्याचार केला. या घटनेचा समस्त तेली समाज तीव्र निषेध करीत आहे. या घटनेतील दोषीस फाशीची शिक्षा द्यावी व सदर खटला जलद न्यायालयामध्ये चालवण्यात यावा. तसेच पीडिताच्या कुटुंबाला संपूर्ण संरक्षण मिळावे. दोन्ही बालिकांना प्रत्येकी 1 कोटी रुपये शासनाकडून पीडित कुटुंबांना द्यावे. पीडित बालिका यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च शासनाने करावा. पीडित 18 वर्षाच्या झाल्यानंतर त्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे व तात्काळ पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सदरचे निवेदन देताना यावलचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरीसह तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक जावरे, उपाध्यक्ष डॉक्टर गणेश रावते, दगडू मंदवाडे, अरविंद निळे, प्रकाश रावते, विजय रावते, गोपाळ चौधरी, रवींद्र चौधरी, अनिल चौधरी, सुनील चौधरी, रवींद्र खेवलकर, रमेश तेली, श्यामराव मंदवाडे, गणेश चौधरी, राजेंद्र चौधरी, भिकन रावते, अशोक चौधरी, युवराज तेली, शैलेश मंदवाडे, गणेश मंदवाडे, हेमंत चौधरी, सत्यम चौधरी, आनंद चौधरी, मधुकर जाधव सह मोठ्या संख्येत समाज बांधव निवेदन देते प्रसंगी उपस्थित होते. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार RD पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मागच्या आठवड्यामध्ये धरणगाव येथे तेली समाजाच्या मुलीवर विनयभंग तथा लैंगिक अत्याचार करण्यात आला. अशा या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी या संदर्भात आपण सर्व लोक इथं उपस्थित आहोत आणि माननीय साहेबांना आम्ही सांगतो, तहसीलदार साहेबांना, की आमच्या ह्या ज्या तीव्र भावना आहे ह्या शासनापर्यंत पोहोचावे आणि पीडितांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. पीडिताला हा जो खटला लैंगिक खटला आहे हा जलद गती न्यायालयात लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. शासनामार्फत त्या पीडित कुटुंबाला अर्थसहाय्य मिळायला पाहिजे आणि जे काही सवलती आपल्या शासनाकडून त्यांना पूर्ण संरक्षण सुद्धा या पीडितेला मिळायला पाहिजे. कारण होऊ शकतं एखाद्या वेळेस त्यांच्यावर काही दबाव तंत्र वापरले जाईल आणि त्या दबावात त्यांना आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा करत आहे असंही समजतं आहे. तर तसा तो प्रकार हाणून पाडावा असं
मी आपल्या तेली समाजाच्या वतीने तसेच विविध महाविकास आघाडीचं जे कार्यकर्ते उपस्थित आहे सर्वांच्या सर्वांच्या महिलांच्या आणि सर्व बांधवांच्या हे तीव्र संकल्पना आहे की त्यांना जलद गतीने न्याय मिळावा, आरोपीला फाशी व्हावी असं मी आपल्या सर्वांच्या वतीने तहसीलदार साहेबांना विनंती करतो. त्यांनी ह्या भावना आमच्या सर्व महिलांच्या वतीने आघाडीच्या वतीने आम्ही मांडतोय, समाजाच्या वतीने मांडतोय, ते आपण ताबडतोब शासनाकडून न्यायाची अपेक्षा बाळगतो. धरणगाव येथील जी दुर्घटना झालेली आहे ते 2 लहान अल्पवयीन बालिकेवर एका नराधमाने विनयभंग तसा लैंगिक अत्याचार केलेला आहे. ह्या पीडितेला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव यावल तालुक्यातील समाजाच्या वतीनं साहेबांना निवेदन देतो आहे आणि या निवेदनात आमच्या मागण्या आहे पीडितेच्या कुटुंबाला संपूर्ण संरक्षण मिळावे, दोन्ही बालिकांना शासनामार्फत प्रत्येकी एक कुटुंब अर्थसहाय्य मिळावे, अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, पीडित बालकांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, 18 वर्षाच्या वयात आल्यावर पीडितांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, सदर गुन्ह्यात तात्काळ आरोपपत्र दाखल करून सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, शक्ती कायद्याअंतर्गत खटला चालवण्यात यावा अशी आमची सर्व समाज बांधवांची मागणी आहे आणि ही मागणी शासनापर्यंत पोहोचावी असं साहेबांना विनंती करतो. या जर आम्हाला फाशी झालीच पाहिजे. एक मिनिट. येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत श्री पुरुष समानता या विषयाअंतर्गत आभासी निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेत निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रिजवाना हबीब तळवी, द्वितीय क्रमांक तबस्सुम रज्जाक तळवी तर तृतीय क्रमांक प्रीती दिलीप निळे हिने पटकावला. या स्पर्धेत 16 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. तसेच लैंगिक समानता व श्री भ्रूण हत्या या विषयावर रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक धनश्री कैलास पाटील, द्वितीय क्रमांक विजया संजय पाटील, तृतीय क्रमांक सुवर्णा किशोर सपकाळे हिने मिळवला. स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर RD पवार यांनी केले होते. परीक्षक म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुधा खराटे व इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर SP कापडे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार, प्राध्यापक AP पाटील, प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक SR गायकवाड, प्राध्यापक HG भंगाळे, डॉक्टर PV पावरा, मिलिंद बोरघडे सह शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शहरातील रहिवासी चेतन आढळकर यांची नुकतेच विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदरील निवड जळगाव येथे विश्वकर्मा वंशी समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ, राज्य उपाध्यक्ष संजय दीक्षित, विभागीय अध्यक्ष राजेंद्र दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने करण्यात आली. या बैठकीत राज्य उपाध्यक्ष संजय दीक्षितसह राज्य सदस्य भगवान वाघ, विभागीय अध्यक्ष राजेंद्र दांडगे, जळगाव शहराध्यक्ष सिंधू चौहान, संजय सांगोडे, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष सौभाग्यवती अनिताताई सांगोडे, प्रदीप आहिरे, सुरेश सुरळकर, JB जाधव, सुरेश सपकाळेसह आदींची उपस्थिती होती. तेव्हा चेतन आढळकर यांची जिल्हाध्यक्षपदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. येथील न्यायालयात किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत 6,99,374 रुपयाचा अपहार केल्याची तक्रार रामचंद्र दाजीबा पाटील यांनी केली होती. तेव्हा न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहे. येथील न्यायालयात दाखल तक्रारीनुसार किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये 14व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत 3 कामे केल्याचे दर्शवत ती कामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची केली. ही कामे 6,99,374 रुपयाची दर्शवून अपहार केला. तेव्हा याबाबत
रामचंद्र दाजीबा पाटील यांनी तत्कालीन तहसीलदार जितेंद्र कुवर, गटविकास अधिकारी निलेश पाटील, यावल पोलीस स्टेशनचे हवालदार सुनील तायडे, ग्रामसेवक प्रदीप धनगर, किनगावचे तत्कालीन सरपंच टिकाराम चौधरी, अभियंता RP इंगळे यांच्याकडे तक्रार देऊन देखील त्यांनी चौकशी केली नाही म्हणून न्यायालयात तक्रार दाखल केली। तेव्हा नुकतेच न्यायालयाने या प्रकरणी चौकशी करून अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहे। शहरात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीची बैठक गुरुवारी संपन्न झाली। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका बाजार समिती व विविध संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात महिला संघटन कसं मजबूत होईल यावर मार्गदर्शन केले। या बैठकीत जिल्हा परिषदच्या सदस्य सविताताई भालेराव, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष नीता गाजरे, जयश्री पाटील, रेखा बोंडे, विद्याताई पाटील, कांचन फालक, पंचायत समितीच्या सदस्य लक्ष्मीताई मोरे, फैजपूर शहराध्यक्ष जयश्री चौधरी, भारतीताई चौधरी, मायाताई राजपूत, वंदना भूषण फेगळे, माधुरी पाटील, अनिता कुंभार, प्रीती राणे, संगीता चौधरी, संगीता परदेशी, अनुराधा परदेशी, मालतीताई पाटील, शमीना तळवी, शीतल बागुल, बेबाबाई रूम, जयश्री अडकमोल, आरती भालेरावसह आदी महिला उपस्थित होत्या। तालुक्यातील अंजाडे येथील विठ्ठल मंदिरात वैकुंठवासी हबप जगन्नाथ महाराज समाधी स्थळावर महाराजांचा 108वा प्रकट दिन निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। तर शुक्रवारी येथे सप्ताहासह प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला। या निमित्त रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते। यात 45 दात्यांनी रक्तदान केले। तर गावात काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। अंजाळे तालुका यावल येथे वैकुंठवासी हबप जगन्नाथ महाराज यांचा 108वा प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यात आठवड्याभरापासून श्री संत चरित्र कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सुरू होते। यात दैनंदिनी कार्यक्रमामध्ये काकळ आरती, विष्णू सहस्रनाम, कथा, हरिपाठ, कीर्तन सुरू होती। दररोज गावात विठ्ठल मंदिरात गावासह परिसरातील भक्त भाविकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती। तेव्हा 18 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता शुक्रवारी 25 फेब्रुवारी रोजी झाली। यात येथील विठ्ठल मंदिरात वैकुंठवासी हबप जगन्नाथ महाराज यांचे उत्तराधिकारी तथा गादीपती हबप धनराज महाराज अंजाळेकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर गावात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक ग्रंथ, धार्मिक साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते। तर या सोहळ्याच्या समाप्तीनिमित्त गावात रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आले होते। शिबिरात रक्तदानाची सुरुवात उपसरपंच दीपक चौधरी, राहुल चौधरी, दिलीप पाटील यांनी केली। या प्रसंगी गादीपती हबप धनराज महाराज, विणेकरी हबप चिंतामण महाराज यांची उपस्थिती होती। या रक्तदान शिबिरामध्ये 45 दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले। रक्तसंकलन संजीवनी रक्तपेढी फैजपूर यांच्याकडून करण्यात आले। मोठ्या उत्साहात हा संपूर्ण सोहळा संपन्न झाला। कुठे गेला मी संतोष रघुनाथ कापोके सुभाष मुकुंदा कोटनवी। तालुक्यातील डोंगरकटरा येथून शुक्रवारी सकाळी आदिशक्ती मुक्ताई मंदिर कोथडी येथे जाण्याकरिता पायी दिंडी रवाना झाली। तत्पूर्वी गावात या दिंडीच्या माध्यमातून शोभायात्रा काढण्यात आली। ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली होती। डोंगरकटरा तालुका यावल येथील गडीवरील विठ्ठल मंदिर संस्थान आणि भजनी मंडळ यांच्या वतीने दरवर्षी आदिशक्ती मुक्ताई मंदिर कोथडी तालुका मुक्ताईनगर येथे पायी दिंडी नेण्यात येते।
गेल्या 2 वर्षापासून कोरोना संकटामुळे मोजकेच भाविक दिंडी घेऊन जात होते. मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे प्रशासनाकडून दिंडीस मुभा देण्यात आली व शुक्रवारी गावातील विठ्ठल मंदिरापासून सकाळी 6 वाजेला दिंडीला सुरुवात झाली. या प्रसंगी हबप पराग महाराज भालोदकर, हबप दिनकर महाराज, जगदीश मुरेकर, विलास राणे, ज्ञानदेव पाटील, धर्मा बाऊसकर, कल्पना राणे, कल्पना सरोदे, नारायण कुरकुरेसह नवयुवक मंडळाच्या उपस्थितीमध्ये दिंडी पूजन करीत गावातून शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली होती. संपूर्ण गावात शोभायात्रा काढल्यानंतर ही दिंडी मुक्ताई मंदिरासाठी रवाना झाली. रविवारी कोथडी तालुका मुक्ताईनगर येथे ही दिंडी पोहोचणार आहे. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. फैजपूर येथील माजी नगरसेविका व माजी नगरसेवकसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला. ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रहार जनशक्ती पक्षात अनेकांचे होत असलेले प्रवेश हे निवडणुकीत अनेकांचे समीकरण बदलवणारे ठरू शकते. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर फैजपूर शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्तार वाढताना दिसत आहे. नुकतेच शहरातील माजी नगरसेविका सौभाग्यवती सोनाली सुनील वाढे व माजी नगरसेवक राजू भाऊ तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये हा छोटेखानी प्रवेशाचा कार्यक्रम शहरात पार पडला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आवटे, फैजपूर शहराध्यक्ष अब्दुल जलील, प्रहार मागासवर्गीय संघटना तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रभाकर सपकाळे, प्रहार युवक शहराध्यक्ष विजय मिस्त्री, युवा उपाध्यक्ष पिंटू मंदवाळे, सरचिटणीस विक्की काकडे, फैजपूर सोशल मीडिया प्रमुख सचिन कोळी, रोशन सपकाळे, बंटी मंडवाले, फारुख शेख, शोएब शेख, संदीप धनगरसह मोठ्या संख्येत प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रहार जनशक्ती पक्षात अनेकांचे होत असलेले प्रवेश, फैजपूर शहरातील पक्ष संघटन बळकटीकरण हे निवडणुकीत अनेकांचे समीकरण बदलवणारे ठरू शकते. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.